शरद मोहोळ खून प्रकरणात हल्लेखोरांनी आरडाओरडा करत मारण्याचं नाव घेतलं असून त्याचे साथीदार असल्याचं सांगितलंय. न्यायालयानं आदेशात नमूद केलंय. संपूर्ण बातमी पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी गणेश मारडेला अंतरिम अटकपूर्व जामीन देता येणार नाही असं न्यायालयानं आदेशात नमूद केलंय. मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरडा करताना मारण्याचं नाव घेतलंय. त्यामुळे गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहत सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय मारण्याला अंतरिम अटकपूर्व जामिनाचं संरक्षण देता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळे या अर्जावर येत्या शनिवारी म्हणजेच 3 फेब्रुवारीला सरकार पक्ष म्हणणं मांडणार आहे. मोहोळ खून प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतापर्यंत 15 आरोपींना अटक झाली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. या गुन्ह्यात आरोपी गणेश मारणे हा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथकं गणेश मारणेचा कसून शोध घेत आहेत. मात्र मारणे पोलिसांना गुंगारा देत पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केलाय. मूळ तक्रारीत गणेश मारणेचं नाव आरोपी म्हणून नाही, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांड अहवालात गणेश मारणेला फरारी म्हणून दर्शवलेला नाही. त्यामुळे त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद मारणेच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयानं हा युक्तिवाद फेटाळलाय. हल्लेखोरांनी आरडाओरडा करत मारण्याचं नाव घेतलं असून त्याचे साथीदार असल्याचं सांगितलंय. हे अर्जदाराचा या गुन्ह्याशी काहीही संबंध असल्याचा अनुमान लावण्यासाठी पुरेसं आहे असं आदेशात नमूद करत न्यायालयानं या प्रकरणी सरकार पक्षाला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलेलं आहे. दरम्यान शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 15 आरोपींसह फरार असलेल्या गणेश मारणेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाईचा आदेश काढलाय.